नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने असेल किंवा नवनियुक्त शिक्षकांच्या संदर्भाने असेल किंवा शाळेच्या स्थलांतराबाबत अतिशय महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्यासोबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब असताना पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते। त्यामध्ये एक म्हणजे शाळा हस्तांतरणाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे अदानी समूहासाठी तो फक्त काही अदानी समूहासाठीच आहे असं नाही, त्यातले GR देखील मी तुम्हाला दाखवेन। त्यानंतर दुसरं म्हणजे टप्पा अनुदान आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारे शिक्षक पदभरती। अशा तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती पत्रकारांनी प्रश्न विचारले होते। त्यातील कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीवरती शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की कोर्टाचे काही स्टे आहेत आणि त्यामुळे शिक्षक भरतीला विलंब होतो आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ही शिक्षक भरती करण्यात येत आहे। त्यानंतर जे अदानी समूहाला चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा हस्तांतरित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की शाळेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा शाळेला जर कोणी अर्थसहाय्य करत असेल, त्यांच्या काही गोष्टी सुधारत असेल तर अशा संस्था अशा शाळा हस्तांतरण करण्यासाठी किंवा त्याची देखरेख करण्यासाठी एखाद्या मोठ्या समूहाला दिली तर त्यात फायदाच आहे, नुकसान असं काहीच नाही। आणि त्यानंतर टप्पा अनुदानाबाबत त्यांनी सांगितलं की अनुदान हे टप्प्याटप्प्यानेच येत असतं, त्याच्यामुळे एखाद्याला दिलं एखाद्याला नाही दिलं असा त्यात काहीही विषय नाही। परंतु हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण GRच्या पद्धतीने समजून घेऊया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची अशी न्यूज म्हणजे जे रयत शिक्षण संस्थेमध्ये नवनियुक्त शिक्षक आहे ज्यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये लिस्ट लागली होती, परंतु तरीसुद्धा ते त्यांच्या नोकरीपासून वंचित होते कारण रयत शिक्षण संस्थेवर देखील केस आहे। मग अशा वेळेस आता ह्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग, आमरण उपोषण, आंदोलन सगळ्या गोष्टी करून झाल्या, शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर देखील केल्या आणि इकडे आझाद मैदानामध्ये देखील केल्या। त्यामुळे त्यांनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न करून झाले आणि योग्य ठिकाणी योग्य वेळेस त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून त्यांना आता शिक्षण विभागाने या ठिकाणी ही एक नोटीस काढलेली आहे की या विद्यार्थ्यांचं समायोजन शाळेमध्ये करून घ्यावं दुसऱ्या संस्थांमध्ये। कारण यांनी मागणीसुद्धा अशीच केली होती की जर आम्हाला रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला म्हणजे नोकरी मिळण्यासाठी अडचण येत असेल तर आम्हाला इतर ठिकाणी आमचं समायोजन करण्यात यावं आणि त्या संदर्भातला हा GR आहे। पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीबाबत 2022च्या अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत म्हणजे आता आचारसंहितेपूर्वी यामध्ये बदलून त्यांची नियुक्ती करण्यात यावी असं तर सांगितलेलं आहे। म्हणजे फाडली 20 दिवसांचा प्रश्न आहे, या विद्यार्थ्यांचा देखील प्रश्न सुटून जाईल कारण त्यांनी प्रयत्न देखील तितके केलेले आहेत। म्हणजे अक्षरशः 900 950 जसं जसं त्या विद्यार्थ्यांना जमेल तसं त्यांनी प्रयत्न केलेले आहे, पण एकदा नाही दोनदा नाही खूप वेळेस या विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागलेले आहेत। उपरोक्त विषयांमुळे कळवण्यात येते की आपल्या आमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन त्यामधील काही धोरणात्मक बाबी विचारात घेता शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेले आहे। प्रस्तुत निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनांकडील रिक्त पदांवर पदस्थापना बदलून देण्याची मागणी या संदर्भात न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातील टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे दिनांक 25/9/2024च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कार्यवाही संदर्भात आपणास काल दिनांक 26/9/2024 रोजी समक्ष करण्यात आलेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये मौखिक आणि लिखित स्वरूपात वस्तुनिष्ठ अवगत करण्यात आलेली आहे। आता या दरम्यान पुढील प्रस्तावात शासनाची मान्यता झाल्यानंतर आता शासनाची मान्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी मान्यता झाल्यानंतर पुढील कार्यवाही यथाशीघ्र व्हावी या दृष्टीने नियुक्ती प्राधिकारी संस्था यांच्याकडे आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आलेली आहे। या संदर्भात राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची 26/9/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये त्यांना त्यांच्याकडील आरक्षणनिहाय गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती देण्याबाबत कळवण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रक्रियांचे
यथोचित पालन करून ती प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरित पूर्ण करण्यासाठी कार्यालयात पूर्ण वेळ कक्ष कार्यरत असून त्याद्वारे या संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण केले जाईल. वरील शासन आदेशाच्या व नियुक्ती कार्यपद्धतीच्या अनिवार्यतांच्या वेळेत पूर्तता येण्याचे अधीन राहून ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वकष प्रयत्न करण्यात येईल. वरील बाबी विचारात घेता आपले दिनांक 23/9/2024 पासूनचे आमरण अन्नत्याग उपोषण स्थगित करावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे. आता डेडलाईन दिलेली आहे ऑक्टोबर अखेरपर्यंत, कारण निवडणुका आणि आचारसंहिता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणजे 1 महिन्याचा कालावधी 20 ते 25 दिवसांचा कालावधी यामध्ये पकडून चालावं लागेल. परंतु हे आमरण उपोषण अन्नत्याग उपोषण हे देखील त्यांनी एकदा दोनदा केलेलं नाही, भरपूर वेळेस यांनी प्रयत्न केलेले आहे, तेव्हा जाऊन त्यांना कुठे यश मिळत आहे. आणि हे यशसुद्धा त्यांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बौद्धिक विकासावरती म्हणजे टेटचं कॉम्पिटिशन देऊन एवढे मार्क्स पाडून नंतर कुठे जाऊन त्यांची निवड ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झाली होती आणि नंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. म्हणजे यश मिळाल्यानंतरसुद्धा त्यांना खूप लढावं लागलं, तेव्हा त्यांच्यासाठी हा निर्णय. आता हे परिपत्रक तर काढलेलं आहे, परंतु अजून 1 महिन्याचा यामध्ये वेटिंग पिरियड समजावं लागेल, कारण जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन कोणत्या विषयासाठी झालं, तो कोणत्या कास्टमधनं बिलॉंग करतो, त्यांची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता काय आहे, सेम पात्रतेचा निकष असणाऱ्या बिंदूवरती अशा विद्यार्थ्याची निवड करावी लागते. आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्यात तपासून पुन्हा यांचं समायोजन हे करावं लागणार आहे. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे एक तर कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक पदभरती, एक 20-20 टप्पा, त्यानंतर 10-10 विद्यार्थी पटसंख्येवर आधारित भरती करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचप्रमाणे पुन्हा युवा कार्यप्रशिक्षण अंतर्गत देखील शिक्षक पदभरती चालू आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक पदभरती चालू आहे. त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा होता तो म्हणजे अदानी समूहाला जी हस्तांतरित शाळा झालेली आहे ती. आता तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी थोडंसं बघून घ्या. ही फक्त एका अदानी समूहाला किंवा एका शाळेबाबतीतचा हा निर्णय नाही आहे. तर बघा, शालेय मुदतवाढ तर ठीक आहे. दुसरं बघा, स्थलांतर करण्याबाबत मिलिंद प्रतिष्ठान, आता ही शाळा देखील स्थलांतरित झालेली आहे अकोला येथे. म्हणजे 1 शाळा नाही, 2 शाळा नाही, भरपूर GR यामध्ये आहे. परंतु आता अदानी समूह हा खूप मोठा आणि नावाजलेला समूह आहे, म्हणून त्याची चर्चा त्या ठिकाणी आहे. आपण त्यांचा GR सेपरेटली पाहूया. त्यानंतर दुसरी आहे हीच चंद्रपूर जिल्ह्याची शाळा जी आहे अहमदाबादला. त्यानंतर भैरवनाथ शिक्षण संस्था आहे, ती देखील या स्वयंसेवी संस्थेला स्थलांतरित करण्यात आलेली आहे. अपेक्स एज्युकेशन बघा, ही छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरण आहे. भगवान बाबा शिक्षण संस्था, ह्या सगळ्या हस्तांतरण बाबत आहे, जे तुम्हाला पुढे त्यांचा नंबर दिसत आहे तो GR नंबर आहे. बघा, एवढ्या हस्तांतरित केलेल्या शाळा आहे. त्याचप्रमाणे अजून पुढच्या टॅबवरती जर आपण ओपन केलं तर ही अनंत एज्युकेशन सोसायटी, सबा, महाराष्ट्र शिक्षण सेवा, हे अनुदान टप्पा आहे वितरण करण्याबाबतचा. पुन्हा इथे आहे कर्मवीर तात्यासाहेब, ही एक स्थलांतरित आहे. न्यू एज्युकेशन सोसायटी ही देखील स्थलांतरित आहे. एनफंड ही एक स्थलांतरित आहे. तसंच पुढच्या टॅबवरती गेल्यानंतर आपल्याला प्रभुराम शिक्षण संस्था दिसेल. आता या ठिकाणी हाच GR 2दा आलेला आहे. या ठिकाणी हमदर्द एज्युकेशन सोसायटी आहे, शिशुविकास महामंडळ आहे, शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली ही मुदतवाढ आहे खाली. त्याच्याचप्रमाणे इथपर्यंत आहे, हे स्थलांतर इथपर्यंत आहे. तर अशा प्रकारचे ह्या ज्या शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या शाळा आणि कोणत्या शाळामध्ये ती स्थलांतरित होणार आहे, कोणत्या समूहाला स्थलांतरित होणार आहे, असे हे GR आहे. आता त्यातून जी चंद्रपूर जिल्ह्याची शाळा आहे ती पाहूया आपण. आता ही आहे ती शाळा जी हस्तांतरण करण्याबाबतचा मुद्दा जो न्यूज चॅनलला देखील पुढे आलेला आहे.
आता जे जी आर दाखवले आहेत ते 27 तारखेचे होते आणि हा जी आर देखील 27 तारखेचाच आहे. परंतु आता यामध्ये काय आहे की जेव्हा 5-6 महिन्यांपूर्वी जेव्हा कंत्राटी पद्धती शिक्षक भरतीचा जी आर आला होता तेव्हाच एक दत्तक शाळा आणि समूह शाळा हे 2 जी आर देखील तेव्हा प्रसारित करण्यात आलेले होते. त्या संदर्भात मी व्हिडिओ देखील बनवला होता. ती जी दत्तक शाळा योजना आहे त्या योजनेसंदर्भात किंवा सेम तोच प्रकार आहे हा, फक्त हे हस्तांतरण ही नव्याने आता शब्द त्यामध्ये आलेला आहे आणि दत्तक शाळा ह्या शब्दाऐवजी दुसरा शब्द इथे वापरलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. आता शासन निर्णय बघा. सदर शाळेचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशन अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात खाली अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही. व्यवस्थापनात बदल झालेल्या शाळेच्या बाबतीत शासन परवानगीच्या मान्यतेच्या कोणत्याही अटी शर्तीमध्ये बदल होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. सदर शाळा इंग्रजी माध्यमाची स्वयं अर्थसहाय्यित तत्वावरील असल्याने कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे संपूर्ण दायित्व व्यवस्थापन हस्तांतर स्वीकारणाऱ्या संस्थेवरती राहील. शासनाकडून शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेतनेतर अनुदान विद्यार्थी इत्यादीबाबत वेळोवेळी विहित करण्यात आलेले अधिनियम नियम आदेश याचे पालन संस्थेस करण्यासाठी बंधनकारक राहील. सदर व्यवस्थापन बदल शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा नमुना दिलेला आहे की तेव्हा पाठवला होता. सदर व्यवस्थापन बदलासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे नव्याने तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा व्यवस्थापन बदला संदर्भातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा व्यवस्थापन बदलापूर्वीच्या संस्थेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींचा नवीन संस्थेद्वारा भंग झाल्यास हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार शासनास राहील. विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांची सर्व बाबी तपासून वरील अटी व शर्ती व्यतिरिक्त आवश्यक अटींचा समावेश करून शाळेचे व्यवस्थापन बदलाबाबत पुढील कार्यवाही 15 दिवसात करावी या संदर्भात शासनास अवगत करावे. म्हणजे आता 15 दिवसांचा कालावधी दिलेला आहे आणि त्यानंतर ही शाळा हस्तांतरित केली जाईल. आता ही एक शाळा दिलेली आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की हस्तांतरण बाबतचे बरेच निर्णय ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. मग ह्या एवढ्या शाळेंचं हस्तांतरण होणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा शिक्षण मंत्र्यांनी सांगितला होता तो टप्पा अनुदानाचा होता आणि जशा जशा टप्प्याने काही गोष्टी आणि अटी आणि शर्ती असतात तर शिक्षक भरतीसाठी किंवा एक शिक्षक भरती म्हणून आपल्याला त्यामध्ये जास्त काही पाहण्याची गरज नाही आहे. ॲक्च्युली फक्त शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं होतं आणि तोच हा जी आर आहे. आता हे टप्पा अनुदान ज्या पद्धतीने होतं त्याचे खाली अटी शर्ती आणि नियम दिलेले आहेत आणि यामध्ये नेमके कोणते मुद्दे असतात जसं की फी माफी असते, रिझर्वेशन असतं मुलांना. तर हे टप्पा अनुदान कोणत्या पद्धतीने वितरित होणार त्या संदर्भाच्या अटी आणि नियम आहेत. त्या पद्धतीने टप्पा अनुदान वितरित होतं. आता काही संस्थांना ते अनुदान भेटतं काहींना नाही भेटत त्यावरून तो विषय निघालेला होता. परंतु आता शिक्षक भरतीमध्ये त्याचा फारसा काही संबंध येत नाही. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.